शेती, ॲग्री, कृषी अशी नावं वापरून आजकाल खूप मोठे स्कॅम होताना आपण बघतोय. क्रॉप केअरचा 5,000 कोटीचा स्कॅम आता सध्या चर्चेत आहे. तसेच एक पेरूवाले कन्सल्टंट आहेत, त्यांचं पण नाव आता पुढे येतंय. आपण बघतोय शेतकरी आधीच खूप मोठ्या मोठ्या अडचणीत असताना ही लोक शेतकऱ्यांना वेगवेगळं आमिष दाखवून किंवा इझी सक्सेस कसा मिळवून द्यायचा, इझी मनी तुम्हाला कसा मिळेल, जाळ्यात फसवतायत आणि शेतकरी देखील अडकत जातोय. आपल्यातलेच काही लोक अशा व्हिडिओ खाली कमेंट करतात की एक मराठी माणूस मोठा होतोय आणि तुम्हाला बघवत नाही का. पण हा मराठी माणूस मराठी माणसांनाच फसवतोय हे लोकांच्या लवकर लक्षात येत नाही. पुढे जाऊन एक्सपोर्टवाले आहेत, काही कोंबडीचे कन्सल्टंट आहेत, यांची देखील नावं येण्याची शक्यता लोकांनी त्यांच्याकडनं ट्रेनिंग घेतलंय त्यांच्याकडून ऐकायला मिळते. माझं सगळ्या शेतकऱ्यांना असेल किंवा सामान्य नागरिकांना आवाहन असेल, ती मनी तुम्हाला मिळेल असे जर कोण तुम्हाला प्रॉमिस करत असतील तर तिथं नक्कीच सांभाळून राहणं गरजेचं आहे. लोकांना इन्फ्लुअन्स करून त्यांना चुकीची माहिती, आपली चुकीची लाईफस्टाईल दाखवायची. काही लोकांनी तर देवाच्या नावाचा आधार घेऊन लोकांना फसवलंय. एक मानसिकता तयार झाली की तुम्ही काहीतरी स्कॅम केल्याशिवाय मोठेच होऊ शकत नाही. यामुळे अशी लोकांना फसवून मोठं होण्याचा प्रयत्न करतायत. सावध राहा.